नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन. ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या उद्धाराकरिता सर्वतोपरीने खूप कार्य केले आणि प्रत्येकापर्यंत हे विचार पोहोचावे, माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी प्रयत्न केले. महात्मा फुलेंनी महिला आणि शोषित वर्गाच्या शिक्षणासाठी आणि हक्कासाठी फार मोठं कार्य केलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, लेखाच्या माध्यमातून, कवीच्या माध्यमातून हे सर्व समाजापर्यंत ते आपले विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी आणखी एक प्रयत्न तो म्हणजे त्यांनी अखंड लिहिले आणि त्या अखंडामध्ये समाजाला मार्गदर्शन केलं. प्रत्येक वस्तू ही निसर्गाची आहे, त्या निसर्गाच्या वस्तूवर प्रत्येकाचा हा अधिकार आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी आपले काही अखंड लिहिले. त्यापैकी एक अखंड मी आज आपणासमोर सादर करीत आहे. आणि अखंड म्हणजे काय तर अखंड हे एका विशिष्ट रचनेचं नाव आहे ज्याचा वापर त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी केला आहे. हे सामान्यतः जनजागृतीसाठी वापरलेलं त्यांचं एक आधुनिक रूप आहे. या रचनेचा वापर करून त्यांनी कर्मकांड, जातीभेद, सनातनी विचार आणि समाजातील शोषण यासारख्या विविध विषयावर भाष्य केले आहे. फुले यांच्यासाठी अखंड हे संतांच्या अभंगाप्रमाणे सामान्य लोकांना जागृत करणारे हे महत्त्वाचे माध्यम होते. त्यांचा उद्देश इतका की सामान्य लोकांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे, त्यांची होणारी पिळवणूक समोर आणणे आणि शिक्षण घेण्यात प्रोत्साहित करणे हा अखंड रचनेचा मुख्य त्यांचा हेतू होता. तर या अखंडापैकी मी तुम्हाला एक अखंड सांगते आहे. तो अखंड आहे, सर्वांच्या निर्मिक एक आहे जाण, सर्वांच्या निर्मिक एक आहे जाण, पाळन पोषण तोच करी, स्त्री पुरुष हक्क सर्व कळवावे, सत्याने बोधावे मानवासा. महात्मा फुले म्हणतात, महात्मा फुलेच्या अखंडानुसार या सर्वांचा निर्मिक हा एकच आहे, तो सर्वांचे पालन पोषण करतो. या वाक्याचा अर्थ असा की निर्माता म्हणजे निर्मिक तो एकच आहे आणि तो निसर्गाच्या रूपात सर्वांना समान न्यायाने वागवतो. ते या विचारातून कोणत्याही जाती धर्मावर किंवा लिंगभेदावर आधारित भेदभावांना आव्हान देतात, कारण निर्माता कोणताही पक्षपात करत नाही आणि सर्वांसाठी समान आहे. फुलेंचा विश्वास होता का निसर्गाप्रमाणे सर्व माणसे हे समान आहेत आणि निर्माता त्यांच्यात कोणताही भेदभाव हा करत नाही. ते म्हणतात की सूर्य सर्वांना प्रकाश देतो आणि सर्वांचे पोषण करतो, तसेच सर्वांना उद्योगासाठी प्रेरणाही देतो. निर्माता हा कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म, लिंग किंवा सामाजिक स्तरापुरता मर्यादित नाहीये, तो सर्वांसाठी एकच आहे. आणि म्हणूनच ते आपल्या अखंडामध्ये लिहिले आहे त्यांनी का सर्वांचा निर्मिक एक आहे, सर्वांचा निर्मिक एक आहे जाण, पाळन पोषण तोच करी, स्त्री पुरुष हक्क सर्व कळवावे, सत्याने बोधावे मानवासा. जय ज्योती, जय सावित्री.